हे बघा अंड बनवते आज. बघा बुधवारी अंड बनवते. हे सगळं आहे ना असं तळून घ्यायचं. हे तळणारे आणि मग मी अंड्यात टाकणारे. असं तो कच्चं नाही टाकायचं. कच्चं टाकलं का अजिबात ते अंड चांगलं लागत नाही. बघा तुम्ही माझ्यासारखं बनवून खूप छान लागेल. आज खाऊ वाटलं दुपारचं. सकाळी नाश्ताच करायचा होता पण नाश्त्याला वेळच नाही मिळाला मला. साधा बिस्किट आणि हेच खाल्लं आज नाश्त्याला. बघा असं हे ना फ्राय करून घ्यायचं. कच्चं नाही ठेवायचं. फ्राय करून उतरून घ्यायचं आपल्या याच्यामध्ये. मस्त थोडंसं असं तळून घ्यायचं. तळून झालं का वाटीत काढून मग आपण अंड्यात टाकायचं. छान अंड बनतं एकदम. त्याच्यासाठी बघा जिऱ्याची पूड आहे, काळ्या मिऱ्याची पावडर आहे. खूप सुंदर लागतं असं अंड करून बघा. बघा ब्रेड गरम होत आहे. छान लागतात करून बघा. हे बघा सगळं टाकले. बघा मीठ टाकते थोडंसं. हे बघा हां बघा असं थोडंसं एक नॉर्मल थेंबभर असं पाणी टाकायचं अंड्याला. तुम्ही बघणार इतकं सुंदर हे अंड होत. हे बघा असं आता सगळं आपण त्याच्यात टाकलंय. तरी अशी आवडली तर टाका लाल मिरची. छान होतं. मला थोडं तिखटच आवडतं अंड. असं करून बघा इतकं बेस्ट अंड लागतं ना. म्हणजे जे आपण म्हणतो त्यांचा वास वगैरे येतो अंड्यांचा. मुलं खात नाही काय वेळेला. हे असं करून बघा. कच्चं अंडा पहिलं सगळं भाजून तळून घ्यायचं आणि मग अंड्यात टाकायचं. अंड कधीच खराब लागणार नाही. मी पलटलंय आता ते. इतकं सुंदर लागतं हे अंड. इतकं छान मस्त एकदम. करून बघा. आवडलं की कमेंट करा. कसं झालं मला कमेंटमध्ये सांगा. माझ्याकडे स्टिक वगैरे नाही आहे धरायची. त्याच्यामुळे मी असंच आपल्या हातानेच मोबाईल धरून करत असते. खूप छान होतं आणि टेस्ट पण खूप सुंदर आहे अंड्याची येते. पलटून पलटून चांगलं परतवायचं. लई लाल नाही करायचं. लई लाल केलं की त्याचा वासही येतो मग. खूप सुंदर. या तुम्ही सगळे अंड खायला. कसं लागलं अंड असं बनवत जा आणि खात जा आणि कमेंटमध्ये सांगा. आज वेगळं खाऊ वाटलं बुधवार होता म्हणून. हे बघा रेडी आहे. या खायला. हे बघा आणि हे दुसरं अजून बनवते मुलीला. बघा याची रेडी आहे सगळं. आणि हे बघा आज आहे दुपारीच्या जेवणाला कारल्याची भाजी आहे, कोबी आहे. त्याची काही रेसिपी टाकली नाही. आज हे बनवले म्हणून मग याचीच रेसिपी करते. कसं वाटलं कमेंटमध्ये सांगा. थँक्यू.